सावरम हातांच्या गावाचं नाव येडेल वशिंठ. त्यामुळे येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला, हे मोठं काम तू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावरम होते, शिंदेसाहेब होते, रांगणेकर होते, अहिल्याबाई होत्या का नाही मला आठवत नाही. अनेक लोक त्या ठिकाणी की ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. मला आनंद आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी. आणि सांगताना त्यांनी सांगितलं सातारचं एकनाथराव सातारने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहीत नसेल, मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कुफर. सातारला कुफर नावाची कंपनी आहे. त्या कुफरचे जे मालक आहेत ते आता नाही आहेत, ते होते स्वातंत्र्याच्या अनेक. ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले. मला एकच त्यांना आठवण करून द्यायची, तुमची यादी बरोबर आहे, पण एक नाव राहिलं आणि ते गावाचं नाव नांदवळ. आणि त्या नांदवळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार. त्यामुळे मी त्या जिल्ह्यात होतो. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधित जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि हे करत असताना कधीही पक्ष अभिलाष न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील. आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि तो सन्मान कसा होतो? शिंद्यांचा होत, शिंद्यांचा होत आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून.